नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभाग दिनांक 28/7/2026 मनपाच्या वतीनं गंगापूर धरणावर जलपूजन। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं गंगापूर धरणावर जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गंगापूर धरणावर माननीय महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या शुभ हस्ते व स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, गटनेते श्याम बडोदे, अजय बोरस्ते, गटनेत्या सीमा ठाकरे, गटनेते केशव पोरजे, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रभाग सभापती सुरेश पाटील, समाधान देवरे, नगरसेवक भगवान दोंदे, निवृत्ती इंगोले, प्रवीण जाधव, बाळासाहेब निगळ, नगरसेविका अंकिता शिंदे यांच्यासह मनपा नगरसेवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले। पूजेचे पौराहित्य राहुल बेळे यांनी केलं। यावेळी उपस्थितांनी श्रीफळ अर्पण केले। यावेळी जलपूजन कार्यक्रमात शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, संजय आडेसरा, कार्यकारी अभियंता गणेश मैड, शैलेंद्र जाधव, नवनीत भामरे, सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, नगर सचिव संजय नेरकर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जलपूजन म्हणजे गोदामाई व धरणाचा सन्मान। महापौर, जलपूजन ही एक संस्कृती असून त्यातून आपण गोदामाईचे व धरणाचा सन्मान करीत असतो। हे गोदामाई व धरण आपली पाण्याची गरज पूर्ण करते, त्याप्रती आदर व कृतज्ञता या माध्यमातून व्यक्त करतो। जलपूजन हा एक सोहळा असून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या वतीनं येणारा आगामी सिंहस्थ कुंभ पर्व निर्विघ्नपणे पार पाडावे। यंदाचा कुंभमेळा पुढच्या 25 वर्षाची मुहूर्तमेढ ठरणार असून त्यानिमित्ताने नाशिकची उत्तरोत्तर प्रगती होत राहील असा विश्वास महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी व्यक्त केला। जल हे आपल्या जीवनाचा एक मोठा आश्रय। आयुक्त, नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज गोदामाई व धरणाची पूजन केलेले असून जल हे आपल्या जीवनाचा एक मोठा आश्रय आहे। देवाच्या कृपादृष्टीमुळे धरणात चांगला जलसाठा झाला असून त्यामुळे आपण नाशिककरांना पाणी देऊ शकणार आहोत। पुढील वर्षात आपण कुंभमेळा उत्तमरित्या करणार असून पुढील वर्षी देखील जलसाठा उपलब्ध राहील असा विश्वास मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला। धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते, तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमनी जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या हा जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दयादृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे। त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण केली। आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जी काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे।
ताई काय साकडं घातले तुम्ही? गोदावरीची पूजा केलेली आहे, कलश पूजन केलं आहे. साकडं हेच आहे की आता नाशिकमध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे. तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे तो नाशिक करता त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर होत राहील.